मित्रांनो, मी मुद्दामहून आज मध्येच लाईव्ह येण्याचं कारण एक तुम्हाला सांगतो की जसं शिक्षक भरतीमध्ये काही शेकडो विद्यार्थी आम्ही ह्यावेळेस दिले तर आजच्या या प्रसंगी मी आणखी एक द विनर स्टडी सेंटरच्या शिरोपेच्यात मानाचा तुरा खोला गेला आहे म्हणून ज्याचे आपले सत्कार मूर्ती येतं त्यांना या ठिकाणी बोलवतोय. तर म्हणजे मध्येच लेक्चर घेण्याचं कारण काय की त्यांना जायचं होतं, कारण ते आले आता नागपूरवरून, म्हणून त्यांना खास करून इथं बोललो आहे मी. आणि आपल्या आजचे जे सत्कार मूर्ती आहे त्यांचं नाव तुम्हाला दिसतं इथं, अर्चना बाबूराव गीते यांचं सिलेक्शन नागपूर शिक्षक भरतीमध्ये शिक्षक म्हणून झालं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कॅटेगरी NTD असताना सुद्धा ओपनमधून सिलेक्शन झालं आहे. 114 मार्क्स होते. त्यांचे मिस्टरही शिक्षक आहे 2009च्या बॅचचे आणि त्यांचं आत्ता या परीक्षेमधून सिलेक्शन झालं आहे आणि ते आपल्या ऑनलाईनच्या बॅचचे विद्यार्थी आहेत. तर मला एक सांगायचं की त्यांनी अभ्यास काय केला, कोणती स्ट्रॅटेजी ठेवली ते तुम्हाला त्या स्वतः सांगतील. आम्ही सांगण्यापेक्षा त्यांच्या तोंडून आपण ऐकूया. तर आपण बोलूया इथं स्टेजवरती म्हणण्यापेक्षा स्टुडिओमध्ये अर्चना मॅडमला आणि तुमचे सगळ्यांचे आवडते शिक्षक काकडे सरांना, दोघांना मी इथं निमंत्रित करतो. काकडे सरांनी मी त्यांचा यथोचित सत्कार करतो. इथं या. तर मला असं वाटतं तुम्हालाही या गोष्टीवरून एक प्रेरणा मिळेल की आपल्याला अभ्यास कसा करायचा. आणि त्या मूळच्या कोणता तालुका म्हणले मॅडम? मी नांदेड जिल्ह्यातली कंधार तालुक्यात आणि सासर लातूर मधले त्यांचं. तर आता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा एक की अभ्यास कसा केला तुम्ही, क्लासचा काही उपयोग झाला का, त्याचबरोबर अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही कोणकोणत्या विषयांना वेटेज दिलं आणि अभ्यास कमी वेळेत कसा पूर्ण करावा ह्या गोष्टीवरती मार्गदर्शन करा त्यांना. नमस्कार. माझं नाव अर्चना बाबूराव गीते आहे. माझं टेटमधून नागपूर झडपीमध्ये सिलेक्शन झालं, भिवापूर तालुका. आता मी सुट्टीवर आल्यानंतर माझी रिअलमध्ये एक म्हणजे महत्त्वाकांक्षा होती की सरांना रिअलमध्ये भेटण्याची की मी क्लासेस ऑनलाईन टेट बॅचेस लावले होते. परत सगळे सर छान शिकवत गेलात आणि त्यांनी जे सांगितली, जशी स्ट्रॅटर्जी त्यांनी अप्लाय करायला सांगितली त्याप्रमाणेच मी केली. मला माझ्या पाठीमागे मिस्टर होते, त्यांनी सपोर्ट चांगला केला. म्हणजे ते म्हणायचे मी सगळं देऊ शकतो पण मेहनत करण्याचं तुमचं काम आहे. आणि मला 2 मुलं पण आहेत. एक 10 वर्षाची मुलगी आहे, 5 वर्षाचा मुलगा आहे. त्यांना घेऊन आणि घर सांभाळून केलं मी. आणि क्लासेस करताना मी पूर्ण लाईव्हच करायचे आणि सरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे चालायचे. सरांचं बुक पण वापरले, यूट्यूबचे पण व्हिडिओ पाहिले, फ्रीमध्ये. पहिलं TATला तर फ्रीमधलेच पाहिले लावले नाही. मला TATला 98 मार्क आले, त्याच्यामुळे तर आणखी फायदा झाला मला. टेटसाठी ओपनमधून झालं सिलेक्शन. आणि काकडे सर आणि आंतरकर सर सगळे म्हणत होतात की फास्ट शिकवतात. मी पण तेवढ्या फास्टमध्ये त्यांच्या नोट्स काढून घेतल्या, परत ते रिपीट नोटबुकमध्ये लिहिल्या आणि आतापर्यंत तेच वापरते तेच आहे. आणि कोणत्याही एक्झाममध्ये सरळ शेवच्या गेल्या त्याच्या बाहेरमधलं काहीच येत नाही. आणि सरांच्या नोट सगळी एक पूर्ण माझी 1.5 नोटबुक भरली मोठी सरांच्या ह्याने. आणि बुद्धिमत्तेचं पण तसंच केलं मी. मला बुद्धिमत्तेचे सर म्हणजे माझे फेवरेटच होते ऑनलाईन होते पण मला रिअलमध्ये भेटायचं होतं. म्हणजे इतकं शिकवणं चांगलं होतं की म्हणजे असं वाटत गेलं की आपण रिअल शाळेमध्येच बसून शिकून घेतो सरांकडून. एवढं छान वाटत होतं आणि सगळा फायदा झाला मला. टेट बॅचला फक्त कमी मार्क, मी 150+ टार्गेट ठेवलं होतं पण मला माझं ते म्हणजे पहिल्याच बॅचला पहिल्या दिवशी पेपर आला, त्याच्यामुळं मला जास्त पहिल्या शिफ्टला आल्यामुळं टेन्शनमध्ये जास्त माझं गेलं. पण मी 200 प्रश्न कव्हर केले. सगळे नाही म्हणत होते. मी लास्टला एक क्वेश्चन राहिला तरी गोल करून आणले सरांनी सांगितले सोडायचं नाही. पण इतकं छान वाटतंय, आनंद होतो सरांना भेटून. आणि क्लासेसचा खरंच खूप फायदा आहे. मी आत्ता पण म्हणजे चालू ठेवते, तयारी करते. आणखी माझं आहे पुढं की टेटमध्ये घ्यायचे मार्क, आणखी पुढं दुसरीकडे आपल्या जिल्ह्यात जवळ जायचं. प्रयत्न आणखी चालू आहेत आणि सरांची पण आभारी आहे. त्यांनी आम्हाला खूप छान ज्ञान दिलं
आणि अभ्यासाव्यतिरिक्त पण चांगले मार्गदर्शन करतात आणि मोजकं मला इतकं आवडतं सरांचं की म्हणजे गोरगरीब पाहून मी साधारण परिस्थितीमधलीच आहे. मी असं माझे शेतकरीच आहेत माझे वडील पण सगळ्यांना म्हणजे ओळखून घेतात सर फीमध्ये ह्याच्यामध्ये म्हणजे आणि आम्ही जास्त काकडे सरांकडेच मागणी करायची की आमचे 100 काय इतके कमी करा. कमीच करून द्यायचे त्यांनी आम्हाला. छान. पण तुम्ही अभ्यासात कोणत्या विषयावरती भर दिला ते सांगा. मी बुद्धिमत्तेवर जास्त दिला. आणखी आणखी मराठी होतीच पण मी केला अभ्यास सगळ्याच विषयांचा आणि जास्त माझी पहिल्यापासून इंग्रजी कच्ची होती पण तुम्ही जे शिकवलं ते तुमचं बुक होतं माझ्याकडे त्याच्यावरती तुम्ही जास्तीचं सांगितलं तिथंच नोट करायचं रिपीट तेच करत राहायचं त्याच्यामुळं पण फायदा झाला. आणि गणित सरांनी पण छान शिकवले गणित शरद सरांनी. हां. पण मला एक सांगा तुम्हाला सगळ्यात जास्त कोणत्या सेक्शनमध्ये मार्क्स पडले? मला बुद्धिमत्तेमध्येच पडले. किती पडले? मला 89 मार्क आहे. 89 मार्क्स. हां. हे चांगले मार्क्स. 120 पैकी. हां. तर 120 पैकी त्यांना 89 मार्क्स पडले. हां. तर नाही मला पहिल्यापासून माझं बेसिक चांगलं होतं आणि माझं एक होतं असं म्हणणं की मी खेड्यातूनच शिकले. माझी आई मला लहानपणी असतानाच वारलेली आहे. मी मावशीकडे राहिले परत वडिलांनी खर्च भरणं होत नाही. तिघाही भावांचे डी.एड झाले. मोठा भाऊमध्ये इंग्लिशमध्ये गेला परत छोटा भाऊ करत नव्हता मग मी म्हणायचं मी काय करणार आहे. इंग्लिशचं ट्युशन सध्या मी सोडून दिलं तर परत त्या सरांनी बोलून घेतलं बाई ट्युशनला काय येत नाही भावाला परत लावलं. त्या सरांनी सांगितले तसं मार्गदर्शन करून डी.एड झालं माझं. पण माझी एक इच्छा होती की आपण काहीतरी करून दाखवायचं. सगळे म्हणत होते एवढं शिकून काय फायदा झाला गावाकडे गेल्यानंतर लग्न केल्यानंतर. 13मध्ये माझं लग्न झालं मग सगळे आणि 13ची पहिली टी.ए.टी दिली ती मी पण ते काय अभ्यास नव्हता. 69 मार्क पडले तिथंच मी हे झाले. मग नंतर तिकडं पुण्याला राहत गेलो आम्ही. रेंज वगैरे नव्हती खडकवासला धरण तिकडं पानशेत मग रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे अभ्यास केलाच नाही. पण हे लॉकडाऊनपासून ऑनलाईन क्लासेस सुरू झाले तुमचे पाहिले मग तेच बॅच घेतली जे सुरू केलं 2 वर्ष थांबलेच नाही. अभ्यास करत असताना मी अक्षरशः स्वयंपाक जरी चालू असला तरी आपलं किचन ओट्यावर ठेवायचा मोबाईल स्टँड लावून की म्हणजे आपलं ते कानावरून तरी जातं व्हिडिओ म्हणजे तेवढा वेळच मिळायचा नाही. परिवारामध्ये 2 मुलं सांभाळणं छोटा मुलगा होता लॉकडाऊनमध्ये वेळच मिळायचा नाही. त्याच्यामुळे मग भरपूर फायदा झाला क्लासेसचा आणि ऑनलाईन झाल्यामुळेच मला जास्त फायदा झाला. म्हणजे पाठीमागं सांभाळायला कोणी नव्हतं. आम्ही 2 जण सर ड्युटीला निघून जायचे आणि मुलं घेऊन मग आपणच करायचा अभ्यास वगैरे. छान फायदा झाला. तर यशोगाथा ऐकली तुम्ही. 2 मुलं सांभाळून नोकरी आणि घर सांभाळून आता नोकरी पण सांभाळायची आणि आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लोकाचे लेकरं पण सांभाळायचे. आता असं काही नाही की बा आता फक्त 2च आहेत. आता त्यांना मॅडमला ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी 150-200 त्यांचे स्वतःचे लेकरं परत पुन्हा सांभाळावे लागतील. तर अशा प्रकारे तुम्हीही समाजातील तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा जर तुमच्यात असेल तर शिक्षक व्हा. शिक्षक हा एक पवित्र पेशा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला लोकांचं करिअर घडण्यासाठी संधी मिळते. आणि मी मॅडमचं खूप मनापासून अभिनंदन करतो. आणि माझं आता असंही मी लाईव्ह लेक्चर घेतलं आहे तर आता मी पुढचं जे वाक्प्रचाराचे प्रश्न येतं तर त्याचं काय करतो मी पुन्हा माझं लेक्चर कंटिन्यू करतो. तर मॅडमचे पुन्हा धन्यवाद मानतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो. धन्यवाद.